आपल्याला जबाबदारीपूर्वक बोलतोय. मी माझ्या सासवड मध्ये बोलतोय. पौराणिक काळापासून पवित्र असलेल्या भूमीवर बोलतोय. आणि आज मी जे बोलतोय ते देशाच्या प्रत्येक कॅमेऱ्यासमोर माझ्या या आरोपावर खंडन करणाऱ्या प्रत्येक माणसाला व्यासपीठावर बोलून बोलायची तयारी ठेवतोय. म्हणून बोलतोय की या निवडणुकीत म्हणलं जातं की दादांनी गद्दारी केली. दादा गद्दार आहे. मला लक्षात येत नाही. आता आमच्या सरकारने काही कुणाला बोललं की लगेच यांची लायकी आहे का की साहेबांच्या विरोधात बोलावं. हो साहेब आजही आम्हाला दैवत आहे. हो साहेब आजही आम्हाला आदरणीय आहे. हो आजही आम्हाला साहेब जाणते राजे म्हणूनच आहेत. पण आज ही काय वेळ आली आहे. जाणता राजाला घर नसतं, पोर नसतं, बाळ नसतं, संबंध राहतात त्याची कुटुंब असतं. आज मात्र त्या जाणते राजाला रयतेमध्ये कुटुंब मध्ये आपल्याला निवड करायला लागती. ही वेळ येणं, ही वेळ काय आहे. कुणाचं सरकार स्थापन केलं, किती वेळ का आली, त्याला संस्कार म्हणायचे. आणि आता जे दादानी केलं ते दादानी एकट्याने नाही केलं, आमच्या सारख्या असंख्य जणांनी केलं. ते लोकशाहीचा निर्णय होता, आम्ही सगळ्यांनी केलं. ती मात्र गद्दारी. 2014 मध्ये जे केलं ते मात्र संस्कार आहेत. दादानी जे केलं ती मात्र गद्दारी आहे. 2017ला गणेश चतुर्थीच्या दिवशी तारखे सहित उद्या व्हिडिओ फुटेज म्हणला त्याच्या सहित कुठं कशी बैठक झाली त्याच्या सहित मी देऊ शकतो. मी दिल्लीला कोणाच्या घरी शिवसेनेला बाजूला कसं काढायचं त्याच्या सहित ती काय होतं संस्कार. आम्ही काय केलं गद्दार. 19ला काय झालं संस्कार. स्पष्टपणे सांगितलं जातंय. मी मान्य अरे कमाल करतो मी मान्य उद्धव ठाकरे साहेबांची. एवढा हतबल झालेला तुमचे माजी नेते माननीय उद्धवरावजी ठाकरे साहेब एवढे हतबल झालेले कधी बघितलं. स्पष्टपणे सांगतायत शिवसेनेला आम्ही भाजप पासून बाजूला केलं ही आमची चाल होती. उद्धव साहेब हसतायत.